एक ही आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. आता 10% तोट्याने विकली म्हणजे किती झाला? 90%. पण अजून 300 रुपये घेतले असते, अजून 300 रुपये दिले असते, तर किती टक्के नफा झाला असता? 10% नफा झाला असता. म्हणजेच किती झाले? 110. आता 110 ते 90 या दोन्हीमध्ये फरक कितीचा झाला? 20%चा. आणि कोणाच्या? खरेदी किमतीच्या. आणि तो पैशातला फरक किती आहे? 300. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 300 गुणुले 100 भागिले 20. शून्यला शून्य गेले, किती आले? 1500. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1500 रुपये. म्हणजे जर तोटा आणि नफा दिला असेल तर त्यांची काय करायची? बेरीज करायची.